पूर्वीच व्याख्या दिलेली तीच व्याख्या आतापर्यंत चालली. फक्त वेळ काढून न्यायचा आहे आणि मराठा समाजाला वेड्यात काढायचे. आरक्षणाच्या नोंदी सापडलेल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आणि ड्राफ्टच्या दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून न्यायचा आहे. एवढंच काम सुरू आहे. ते काय नवीन दिलेलं नाही व्याख्या. 23 डिसेंबरला बीडला पण दिलेली आहे त्यांच्याकडं व्याख्या. त्याच्या अगोदर हॉस्पिटलला संभाजीनगरला असतानाही दिलेली आहे. काल 4 दिवसापासून तीच देणं चालू आहे. फक्त आपण ज्या 4 ओळी दिल्या त्या 3 ओळी दिल्या, त्या 3 ओळीतल्या अर्ध्या ओळी घ्यायच्या आणि अर्ध्या सोडून द्यायच्या, ही प्रकार सुरू आहे. त्यामुळे आपण सांगतो तुम्ही ते पूर्ण घ्या आणि त्याला ते दुरुस्ती नाव देतात आणि मागे जातात आणि वेळ मारून नेतात. बाकी काही नाहीये. त्या ड्राफ्टपेक्षा तो आदेश तर महत्वाचाच आहे, ते अध्यादेश पण महत्वाचाच आहे, परंतु ज्या नोंदी महत्वाच्या आहेत त्याच्यावरती आधी बोला. 54 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्या सगळ्या मराठ्यांच्या बांधवांना, त्या लेकरांना ते पहिले प्रमाणपत्र द्या, त्यांचं कल्याण होणार आहे आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा लगेच द्या, त्यांचं त्याच्यात कल्याण होणार आहे. आणि मग सगळ्या सोयऱ्यांचा जो ड्राफ्ट आहे दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून चाललाय तो नंतर अध्यादेश काढा. तुम्ही अगोदर उलट चालवलं इकडं सगळं. त्यामुळं नोंदी महत्वाच्या आहेत. नोंदी सापडीनं सुद्धा आणखीन महत्वाच्या, समितीनं सुद्धा आणखीन काम करणं महत्वाचं आहे. 23 डिसेंबर पासून आज 19 जानेवारी पर्यंत समितीनं किती काम केलंय हे सुद्धा महत्वाचं आहे. समिती त्यांनी रद्द न करता तिला काम बघायचं सांगितलं, तिला नोंदी शोधायच्या सांगितल्या, तिने किती शोधल्यात या महिन्यात? मग आता पहिल्या 54 लाख येतात, आता किती झाल्यात? का 54 लाखाचे आहेत? समितीनं काहीच नाही केलं महिन्यात. समिती कायमस्वरूपी सुरू ठेवून त्या नोंदी तर शोधात, पण 54 लाखला आधी द्या. ते ड्राफ्ट हे सगळं सुधारणा आहे, दुरुस्ती काही नाही, फक्त ते बहाणेबाजी. जंगबडील सर्वेक्षण होणार 23 तारखेपासून समाजाचं, त्याच्यावर तुमचं काय सर्वच ओपन कॅटेगरीतलं नाही, चांगली गोष्ट आहे ना, ते व्हायलाच पाहिजे. आम्ही नाकारलेलं नाहीये, सुप्रीम कोर्टातलं आरक्षण नाकारलेलं नाहीये, त्यांनी अहवाल देणं हे गरजेचं आहे, परंतु ते टिकणार हे का, त्याला आमचा कधी विरोध नाही. क्युरिटी पिटिशन या आंदोलनामुळे दाखल केली, सरकार म्हणलंय आणि त्याचं श्रेय कोणाला घ्यायचं त्याला घ्या, आम्हाला त्याचं मत नाहीये. मराठ्यांना ही आरक्षण मिळावं, राहिलेल्या मराठ्यांना तेही मिळावं, सगळंच मराठ्यांचं आहे, परंतु ते टिकणार आहे का नसता जे जे अवलंबून आहे त्याच्यावरती की आम्हाला ते आरक्षण मिळणार आहे सुप्रीम कोर्टातलं, आणि ते जर रद्द पुन्हा झालं तर जे ते आरक्षणाची वाट बघतात त्यांच्या पोरायचं वाटोळच होणार आहे. जे मराठा समाज त्या आरक्षणाची वाट बघतोय, ते जर आरक्षण पुन्हा एकदा टिकलं नाही, अहवाल पुन्हा एकदा मागासिद्ध झालेला गेला नाही, ज्या त्रुटी गायकवाड आयोगाच्या भरायच्या सांगितल्या होत्या त्या जर व्यवस्थितरित्या भरल्या नाही आणि ती हिअरिंग जर ओपन कोर्टात आली नाही, तर पुन्हा जे मराठी त्या आरक्षणाची वाट बघते त्यांच्या पोरांचं 3-3, 4-4 पिढ्याचं कायमचं वाटोळं होणार. त्यासाठी ते टिकणार आहे का हे स्पष्टीकरण सरकारला विचारलं, सरकारनं सांगितलं नाही. पण मराठ्यांच्या जर ओबीसी नोंदी सापडल्या तर सगळाच महाराष्ट्रातला सरसकट मराठा ओबीसी मध्ये घ्या, याच्यावरच आम्ही ठाम आहे. तुम्हाला जो ड्राफ्ट दिला आहे त्याचं वाचन तुम्ही केलंय का? नेमकं तुम्ही कसं उत्तर देणार? फोनद्वारे देणार किंवा सिस्टम मुळे इथं येणार आहे पुन्हा? एवढा मोठा तोडगा काढायचा, राज्य लेवलचं आंदोलन आहे, कुठं फोनवरून कुठं व्हॉट्सअपवर खेळून असले मुद्दे मिटत असतात का? नाही, याच्यात मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे, हे मी प्रामाणिकपणाने सांगतो. याच्यात लक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी जास्तीचं घालणं लय गरजेचं आहे आता. म्हणजे ते लक्ष घालत नाही असं म्हणणं आता ते माहित नाही मला, त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे आता, कारण हे करोडोचा माप मुंबईकडे निघाला, त्यांनी याच्यात लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. याच्यात शांततेनं तोडगा काढणं आणि या निर्णयाच्या प्रक्रियेपर्यंत येणं हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनापासून लक्ष घालणं गरजेचं आहे याच्यात, कारण याच्यात जर लक्ष घातलं तर हे तोडगा निघतोय, नसता आम्ही मात्र थांबत नाहीत आता. कारण ड्राफ्ट दिल्यानंतर पुन्हा तुमच्याशी काही आज संपर्क झालाय? त्या ड्राफ्टचा विषयच नाही आमच्या डोक्यात. आमच्या डोक्यात 56 लाख नोंदी आहेत, त्या का दिल्या नाहीत? समितीने या महिन्यात किती काम केलं? ज्यांचे 54 लाख नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला दिलंय का हे महत्वाचं आहे. तो ड्राफ्ट दुरुस्तच आहे, दुरुस्त नाहीये, फक्त ते सांगायचंय दुरुस्तीसाठी वेळ गेला. पाठीमागच्या 3 महिन्यात काय केलं मग? ही मराठ्यांची फसवणूक आहे आणि मी मराठ्याची फसवणूक नाही होऊ देत. मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही. नुसता जर तो कागद घेतला असता, मी जर म्हणलो असतो झाली मागणी म्हणतात समाजाचं उद्या वाटलं होतं, उद्या समाजाला घेतलं, सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश निघाला आणि मराठ्याला म्हणलं असतं हा निघाला, ते कागद आमच्या हातात राहिला असता, कोणत्या सगळ्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळालं असतं? एका बी नाही. म्हणजे मी वाटलो करायचं मराठ्यांचं. मराठ्यांच्या हिताचाच प्रश्न आहे. जेव्हा 54 लाख मिळतील तेव्हा सगळ्या सोयऱ्यांचा फायदा होईल. आधी 54 लाख द्या, मग सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश. काय दुरुस्ती फिरुस्ती सगळ्या दुरुस्ती आहेत, बहाणेबाजी. माझी मनापासून पुन्हा एकदा विनंती, एकनाथ शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी याच्यात मनापासून लक्ष घातलं पाहिजे. आता तुम्ही आता हे आंदोलन सहज घेऊन शांत राहू नका.
तुम्ही मनापासून याच्यात लक्ष घालून याचा तातडीनं तोडगा काढून शपथपत्र सगळ्या सोयऱ्यांचे घेऊन अगोदर 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या. त्या आधारावर शपथपत्र घ्या सोयऱ्यांचे आणि दनादन सगळे मराठ्यांचं आहे ते हक्काचं आरक्षण देऊन टाका. हे आमचं सरळ सरळ आज सरकारला शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला म्हणणं आहे. लोकप्रतिनिधी पाठवले जातात किंवा चर्चा करण्यासाठी जे शिष्टमंडळ येतं त्यांच्यासोबत संतुष्टजनक चर्चा होताना पाहायला मिळत नाहीये. वेळ काढूपणा आहे का? तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलाय की उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री लक्ष घालायला हवं, ते लोकप्रतिनिधी जे पाठवले जात आहेत ते त्या कॅपेबल नाहीयेत का? आहेत पण तेच चालू आहे. आणि ते कोणचे नेते आहेत? ते आमच्या आंदोलनातले आहेत, आमच्या बरोबरचे आहेत. ते बिचारे मरमर करतायत. खरी मरमर ही उपोषण सोडायला आलेले ते 6-7 मंत्री कुठे आहेत? ते कुठे आहेत? त्यांची जबाबदारी. फसवायला आलते का मराठ्याला? मग नुसते ते जे 5-7 जण आले होते ते मराठ्यांना फसवायला आलते का? हे जे येत आहेत यांना वाटतं कुठंतरी मार्ग निघावा म्हणून येत आहेत. यांना आमचा दोषच नाहीये. यांना दोष देण्याच काय कारण आहे? हे मध्ये मरमर करतायत. चला ह्या शब्दाने हे होईल, त्या शब्दाने ते होईल, त्यांनी हे होईल, हे मरमर करतायत. खरे ते कुठे गेले उपोषण सोडणारे 6-7 जण? तुम्हालाच वाटतंय राज्यातलं वातावरण चांगलं नाही राहिलं पाहिजे ते येणाऱ्या मंत्र्यांना? म्हणून सांगतो मी आज जाहीरपणानं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, याच्यामध्ये शिंदे साहेबानं आणि फडणवीस साहेबानं ताकदीनं आता लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि त्या दुसऱ्या पवार साहेबांना सुद्धा ताकदीनं याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. कोणीही आता मागं न राहता याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला लक्ष घालण्याचं आव्हान करून तुम्ही घालणार नसाल मग मात्र आम्ही मुंबई सोडित नाहीत. काल बच्चू कडू बोलताना म्हणाले की तुम्ही काम पूर्ण करत नाही तर मग आम्हाला इकडे पाठवता कशाला? म्हणजे वरील अधिकाऱ्यांना असो किंवा सरकारपर्यंत तो निरोप पोहोचवलाय. अपूर्ण कामं राहिली त्यामुळे तुमची ही कामं वाढतायत, डोकेदुखी वाढतीये. ही सोडवण्यासाठी तुम्ही वारंवार त्यांना विनंत्या करतायत. अधिकाऱ्यांना तुम्ही झापलं, मंगेश चिवटेंना देखील तुम्ही झापलं होतं कारण तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळत नाहीये. आता उद्याची तारीख जवळ आली आहे, मात्र संतुष्टजनक मार्ग निघतोय का? नाही, उद्याची तारीख फिक्सच आहे. तिच्यात काय बदल नाही. तिचा गैरसमज नाही करायचा. मुंबईला मराठे निघाले त्यात काही दुमत नाही. पण ते बच्चू भाऊ जे खवाळे ते का त्याचं कारण पण तसंच आहे ना. त्या अधिकाऱ्यांना काय खवळतात? अरे नोंदी सापडायला असून 2-2, 3-3 महिने झाले तुम्ही पत्र देत नाही. मग ते बरोबर आहे त्यांचं, कशाला पाठवता मला? ते जे दोघं येतात ना, तुम्हाला प्रामाणिकपणा सांगतो त्यांच्याविषयी आमचं काय रुसवा नाही आहे, राग. ते बिचारे सरकार लक्ष द्यायना असं म्हणूयात थोडक्यात, म्हणून ते बिचारे पळतायत, मार्ग निघतोय का बघतायत. याच्यात खरं लक्ष आता शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना देणं अत्यंत गरजेचं आहे. फडणवीस साहेबांनी तर इतकं हे मनावर घेणं गरजेचं आहे आंदोलन आता, की खूप मनावर घेण्याचं गरजेचं आहे. आता हे सगळं फडणवीस साहेबांवर येऊन टेकलेलं आहे. हो, हे सगळा विषय आता फडणवीस साहेबांवर येऊन टेकलेला आहे. फडणवीस साहेबांनाच याच्यात रितसर मार्ग आता काढलाच पाहिजे. स्वतः त्यांनी पुढे होऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे. हे आमचं त्यांना सरळ सरळ आज म्हणणं आहे. त्यांनी जर पुढे होऊन नाही काढला शिंदे साहेबाला घेऊन तर आम्ही मात्र मुंबईला निघालो. आश्वासन देणारे मंत्री आले नाही तुम्ही असं म्हणतायत की जाणून बुजून ते मंत्री येणं टाळताय असं तुम्हाला वाटतंय का? मग त्याचा अर्थ काय दुसरा? त्यांनी तर त्या महाजन साहेबांनी तर 30 दिवस मागितले होते, 40 दिले. आता तर ते म्हणले होते 23 डिसेंबरला. आता तर मुंबईला यायची गरजच नाही पडणार, त्याच्या आताच आरक्षण देणार. कुठे आहेत जे उपोषण सोडायला आले ते मंत्री? कुठे आहेत? त्यांना पुढं मराठ्यांची गरज नाही का? तुम्ही आता एकदा उपोषण सोडून गेलात, मराठ्यांना शब्द आश्वासन देऊन गेलात, मराठ्यांना फसून गेलात, पुढं मराठ्याच्या तोंडावर यायचं नाही का तुम्हाला? आता लपून बसणार कुठपर्यंत तुम्ही? त्यामुळं याच्यामध्ये आता शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी अत्यंत ताकदीनं लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि ते बी शांततेत. बाकीचं डोक्यात सुद्धा आणू नका. बाकीचा अंतरवालीसारखा प्रयोग डोक्यात बी आणू नका फिरून. शांततेत तुम्हाला शिंदे साहेबाला आणि फडणवीस साहेबाला याच्यात डोकं लावावं लागणार आहे. त्या पवार साहेबाला सुद्धा तुम्ही आता तात्काळ पुढं व्हा. उद्या जायचं ठरलंय, काय काय तयारी कुठपर्यंत आली आहे? काहीच नाही राहिलं, नुसतं बसायचं राहिलं गाडीत. आता उद्या सकाळी 9 वाजता अंतरवालीतून निघणार म्हणजे निघणार. त्या 20 जानेवारीच्या मुंबईला जाण्याच्या बद्दलचा काहीही कुणाचा संभ्रम नाही आणि असण्याचं कारण नाही. कारण मराठ्यांच्या हिताचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय मागं नाही. 54 लाख नोंदीच नाहीत तर त्या सगळ्या सोयऱ्या शब्दाचा काय उपयोग आहे? त्याच्यामुळं 54 लाख याच्यात मराठ्यांचे गोरगरिबांचे लेकरं मोठे होणार आहेत. आणि 54 लाख नोंदीच्या आधारावर परिवाराला दिल्याच्या नंतर त्या एकूण होणारा आकडा याच्यात मराठ्यांच्या लेकरं मोठे होणार आहेत. आणि मग सगळ्या सोयऱ्यांचा प्रश्न येणार आहे. आधी सगळा सोयरा आणला, त्या नोंदी का त्याच्यात ठेवल्यात का? तुम्हाला घरी ठेवायच्या आहेत काय ते सरकारच्या? त्याच्यामुळं मुंबई फिक्स, त्याच्यात काय फरक नाही. उद्या सकाळी 9 वाजता 20 जानेवारीला आम्ही मुंबईकडे निघालो. चला, धन्यवाद. संभ्रम दूर केलेला आहे, मुंबईला जाण्यासाठी संभ्रम दूर केलेला आहे. उद्या समाजाला पुन्हा एकदा तुम्ही काय आव्हान करणार आहे? आता
समाजाला आव्हान करायला समाज तयारच आहे. देशा उद्याची काय असणार आहे, कशी असणार आहे? जे ठरलंय त्याच रूटनं त्याच मार्गानं मराठा समाज जाणार आहे. जिथं जिथं मुक्कामं ठरले तिथं 100% सगळे मुक्कामं होणार आहेत. जिथं दुपारचे जेवण आहे तिथं दुपारचे होणार आहेत. फक्त सकाळी रात्रीचे जेवणाचे ठिकाण आहेत, सकाळच्या सुद्धा जेवणाचं नाश्त्याचं तिथंच व्हावं हेही समाजाला सांगतो. आणि ज्या मार्गावरून आम्ही जातोय त्या मार्गावर जेवढे गावं येतात आणि त्याच्या आसपासच्या गावकऱ्यांना सगळ्यांना विनंती की तुम्ही छोटे मोठे जसे स्टॉल लावता येतील तसे जेवणाचे स्टॉल लावा. चालता चालता पुरं त्यातलं जेवण घेऊन खातील. पाण्याचे स्टॉल लावा, डॉक्टरांचं एखाद्या टीम असल्याला लावा, टॉयलेट असले तर लावा. रस्त्यानं आंतरवालीपासून मुंबईपर्यंत जेवढे शेकडो गाव आहेत तेवढ्यांनी रस्त्यावरती सगळ्यांची जेवणाची व्यवस्था. कारण मराठा समाजाला आव्हान आहे, आता घरी नका थांबू. हे वेळोवेळी गोड बोलून फसवणूक करतात. आता आरक्षण घेऊन यायचे, हे शेवटचं आंदोलन आहे, ही शेवटची लढाई आहे. मराठ्यांनी ताकदीनं मुंबईकडे चला, मिळेल त्या वाहनं घ्या आणि घराच्या बाहेर पडा. कारण हसत खेळत 5-7 दिवस मराठ्यांचे आता हे जायचे निघणार आहेत. महिनाभर असते तर मराठी गळावून गेले असते, चालल्याने त्रास झाला असता, इथून गेल्यावर तिथं उपचार घ्यायची वेळ आली असती. आता ते काहीच न होता कामं सुद्धा कोणत्याच मराठा समाजाचा आता बुडणार नाहीत. त्यामुळे मराठ्यांनी ताकदीनं आता सगळ्यांनी मुंबईकडे निघा आणि मुंबईत मराठ्यांची ताकद आरक्षणासाठी काय असते ही एवढ्या वेळेस दाखवा. मुंबईत इतकी मराठ्यांनी ताकद दाखवा की पुऱ्या जगानं बघितली पाहिजे मराठे महाराष्ट्रातले किती ताकदवान आहेत. ह्या शब्दाला मात्र सगळ्या मराठ्यांनी जागा राहून मुंबईकडे चला. आज उद्या परवा दिवस सुट्टी आहे कार्यालयाला, मात्र तरी पण कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश जे आहे ते मुख्यमंत्री विभागाने दिलेले आहेत. आणि या 3 दिवसामध्ये फक्त मराठा कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात यावं असे सुद्धा आदेश देण्यात आले. मी नाही बघितलं ते दिले असले तर चांगली गोष्ट आहे. पण मग इतके आदेश 23 डिसेंबर पासून दिले असते, आता काही राहिलं असतं शिल्लक खाली. आणि त्याच्या अंमलबजावणी आता सरकार देईल आदेश, पण हे प्रशासन खालचे लोक काम नाही करत, हे कामच नाही करत. हे बहाणे सांगते मला वेळ मिळाल्यावर सही करतो, मग बघतो, नंतर करतो, तुमचं आडनावच नाही, नोंद असली तर बघून सांगतो, वाचून सांगतो. याच्यात वेळ घातला नाही. प्रशासन काम करणार नाही. प्रशासन धन कमी करायला पाहिजे. कारण जिथं सरकार डॅमेज व्हायला लागलं तिथं असले अधिकारी सरकारनं ठेवायलाच नाही पाहिजे. म्हणून सांगतो याच्यात फडणवीस साहेबांनी त्यांनी लक्ष घालणं शिंदे साहेबांना अत्यंत आता गरजेचं आहे. याच्यात त्यांनी आता थोडं एक पाऊलही मागं सरकारचा कामा नाही. आता आम्ही तर नाही घालतो, आम्हाला काय गरज नाही, आम्ही आरक्षणच घेणार, तुम्ही कसं देत नाही ते बी बघतो आम्ही. दादा, शांत आणि संयमी असलेले जरांगे पाटील आज सरकारच्या विरोधात अचानक आक्रमक का झाले? बरं पाटील, तुम्ही हे बघा, प्रत्येक वेळेस काय असतं, आम्हाला पण काय मर्यादा आहे. किती दिवस आम्ही संयम ठेवायचा, किती मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दाचा सन्मान 7 महिने केलेला आहे मराठा समाजाने, वेळ मागितला की दिला. पण तुम्ही आता प्रत्येक वेळेसच जर प्रशासन काम नाही करत असं आम्हाला सांगणार असतात तर शासन काय कामाचं? प्रशासनाचा मालक शासन आहे आणि सरकारचं जर प्रशासन ऐकत नसेल तर त्याला आम्ही काय करावं? आमची मागणी लोकशाही मार्गाने ते आम्ही मागतोय. आता ही लोकशाही मार्गाने शांततेत आम्ही मराठा समाज मुंबईला चाललोय. माझ्यासह माझा मराठा समाज 26 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहे. त्याच्यामुळं याच्यात मुख्यमंत्री साहेबांना, शिंदे साहेबांना आणि विशेष फडणवीस साहेबांना तातडीनं लक्ष घालणं आवश्यकच आहे. आता नसता आम्ही मुंबईकडे निघालो, एकदा मुंबईकडे निघालो मग मात्र आम्ही मुंबईवर थांबत नाही. पाटील, काल तुम्ही म्हणाले होते की सरकारकडून सुद्धा ट्रॅप आखरला जातोय, मंत्री सुद्धा सहभागी आहेत आणि याचा परिणाम जो आहे तो आंदोलनावर सुद्धा पाहायला मिळू शकतो. ट्रॅप संदर्भात काय माहिती आहे? कारण एकीकडे समाजामध्ये अशा प्रकारे जर ट्रॅप रचला जात असेल किंवा समाजाच्या नागरिकांमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण होतं किंवा मग तेच पुन्हा अंतरवाली शर्टी प्रकरण अशी सुद्धा भीती वाटणारी लोकांना. काही सांगू नका, मराठी भेद आहेत काय याची. इतके डोके फुटले, 2.5 3 महिने लोक दवाखान्यात होते, एक बी बेलं नाही. मराठी भेद पित नसते आणि केसी फिशन आम्हाला काय नाही होत. आणि आम्ही केसी फिशेल भेलो, आमच्या लेकराचं वाटलंच झालं, तुला कर काय करायचे केसेस, आम्ही मुंबईत जाणार आहेत. भेद नाहीत, एक बी नाही. तुम्ही 26 तारखेला मराठी माझा मुंबईत. हो काय आता ज्याचं त्याचं निवेदन ठरलेलं आहे. कोणी रॅली बरोबर जायचं, आम्ही आमचे गणिमेकावे बी ठरवलेले, ते तुम्हाला सगळेच नाही सांगणार. आम्ही बी आमचे गणिमेकावे ठरवले. तुम्हाला सुरुवातीला कमी दिसतील पण आम्ही टप्प्याटप्प्यात कुठं कोणचे घुसायचे, कोणत्या टायमाला कोणते येणार आहेत, आम्ही आमचं निवेदन केलेलं आहे. सगळंच फोनवर बोलावं असं काही नाही. आम्ही मुंबईत 26 तारखेला तुम्हाला गल्लीत मुंबईचा मराठा दिसन, गल्लीत इतक्या करोडात मराठी मुंबईत. हे भेट नसते, हे लय बेकार, हे भेटेत होय, हे असे ताराला लागले. उलट आता तू करत म्हणते केस कसा करतो ती.
आमच्या लेकराचं वाटलं होत असताना आम्ही कसं उघड्या डोळ्यानं बघणार आहेत आणि ते कोणचे मराठी भीतेत म्हणल्यावर. बरं पाटील, तो ट्रॅप कसा आहे, कोण करतंय, काय होणार, कधी सांगणार तुम्ही? सांगतो थोडं थांबा, आवाहन केलं सांगतो, वेळ येऊ होतं द्या. की मंत्र्यांनी, मराठ्यांचे मंत्री, खासदार, आमदार, नेते यांनी देखील रॅलीमध्ये सहभागी व्हावं. त्यानंतर तुम्हाला काही नेते, काही मंत्र्यांचे फोन आले की आम्ही पण येणार तुमच्यासोबत, असं काही नाही मला काय फोन करते ती, किंवा तुम्हाला संपर्क साधला? कशाला संपर्क साधितो माझ्या संग, तिकडे चल काना पै माझ्या संग कायला संपर्क साधितो, काही नाही. तुम्ही जे सांगितलं ना, यांनी एक सांगितलं की मराठा समाजात थोडी काय वातावरण आहे भीतीसारखं, कोणी भेत नाही, आहे ना मराठ्यांना. हो, मीडियाच्या माध्यमातून बोलतो, राग गरीब बिंदास, हे पठ्ठ्या तुमचं पोरग आरक्षण घेऊन येतो, मी मरायला भेट नाही. फक्त मी तिथं असल्यावर मागची बाजू सांभाळा, ज्याला भीती वाटते ना ते थांबा, इथं नका येऊ म्हणतोय मी. हा चला, धन्यवाद, बस. एक मराठा. दादा ठीक आहे, तुमचे 54 लाख प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे, त्यांच्या नातेवाईकांना लाभ देण्याची मागणी आहे. पण प्रश्न असा आहे की बच्चू कडूंनी जो मसुदा काल तुमच्याकडे आणलेला आहे, तुम्ही आता त्यावर समाधानी आहात का? तो मसुद्यावर प्रमाणपत्राची मागणी तर आहे. ते मसुद्याचा उपयोग नाही म्हणतो ना मी, समाधान राहून करू काय. आम्हाला आधी असं वाटलं होतं यांनी 23 डिसेंबर पासून आतापर्यंत 54 लाख वाटले असते. जेव्हा आम्ही आमच्या स्तरावर माहिती घेतली त्यांनी वाटप नाही केले, तर त्या मसुद्याचा आणि त्या आदेशाचा काय उपयोग? काहीच नाही ना. आधी 54 लाख द्या, त्यांच्या परिवाराला द्या, एकूण आकडा किती होतोय, मग त्या सगळ्या सोऱ्याला कामाला येणार आहे. तरीही आम्ही पुन्हा आज सकाळी दुरुस्ती पाठवली, तरी रात्रीही पाठवली ना आत्ता पाठवली. हे तर 3 महिन्यापासून दुरुस्ती चालू आहे, दुरुस्तीच नाहीये, पण दुरुस्ती पाठवली चालून द्या. आम्हाला माहिती, तुम्ही आम्हाला खेळतात, आमच्या लक्षात आलं तुम्ही खेळतात म्हणून, तरी बी आम्ही दुरुस्ती पाठवतो, दुरुस्तीच नाही. आज परत दुरुस्ती पाठवली, कालच्या पाठवली रात्री पाठवली ना आत्ता पाठवली. आणि ते आहे तेच घ्या ना, त्याच्यात आहे तेच ये पाठवलं म्हणजे तेच उचलीतून तेच टाकीतोय. म्हणजे तुम्ही उत्तर दिलंय सरकारला? रोजच चालू आहे ते 1.5 महिन्यापासून हे चालू आहे, फक्त गोळागोळी. मराठा आता ते जाऊ द्या, आम्हाला 54 लाख पत्र पाहिजेत आणि त्यांच्या परिवाराला पाहिजेत. त्याच्यावर ते आमचा मेन फोकस आहे, मुख्य मागणी ती आहे. त्याच्यावर मराठ्यांचं पोरांचं कल्याण होणार आहे, मग सोयऱ्याचे. मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, त्यांनी प्रश्न काढलाय म्हणून कोणालाही घाबरण्याची गरज नाही, कोणी घाबरायचं नाही, काही होत नाही. आपण मराठीत कण घराच्या बाहेर आहे आणि त्यांना करायचे तर करू द्या. केसी फिशेने काय होत नाही. आपल्या लेकरासाठी आपल्या अंगावर आपण एक केस बी बघू. चला, आपण शांततेत चाललो. शांततेत जर आपल्यावर केस होणार असली तर या राज्यात लोकशाही जिवंत नाही असं समजू. शांततेत चाललोत, शांततेत आमरण उपोषण करायला लागलोत. या शांततेच्या आंदोलनात जर केसेस होत असल्या ना तर या राज्यात लोकशाहीच नाही असं समजायचं. पण लेकरासाठी मागं कुणीच हटायचं नाही. माझ्या हात जोडून विनंती सगळ्यांना, सगळे मराठी घराच्या बाहेर पडा. आपण इतिहास रचणारे लोक आहेत. मराठ्यात अशी धडक मारा, आतापर्यंत जगात कुणी अशी धडक मारली नसन. मराठ्यांची ताकद काय ही मात्र 26 तारखेला मराठ्याने दाखवून द्या. एवढी तुमच्या पायाला हात लावून तुम्हाला विनंती आहे. मराठ्यांची ताकद 26 जानेवारीला दाखवा. घरातले मराठी 26 तारखेला मुंबईकडे चला. धन्यवाद. काय माहित बाबा, आता येऊन तरी काय करीन. माझ्या तर तेवढंच पाठ झाले, शिष्टमंडळ आणि ते ड्राफ्ट दुरुस्ती. सरकारला त्यांच्याकडून काही सांगितलंय की तुम्हाला? काय सांगत ते तेवढंच सांगत मी तेवढंच सांगतो. धन्यवाद. चला.